नमस्कार, माझ्यासाठी तमाम माता भगिनीचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही. सरकारचा मोठा निर्णय. मित्रांनो, लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा. कधी मिळणार मे महिन्याचे पैसे? मित्रांनो, लाडक्या बहिणींना 15 दिवसात खुशखबर मिळणार. आता खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होणार. मित्रांनो, लाडक्या बहिणी आता 40,000 पर्यंत कर्ज मिळणार. हप्ता मात्र अजितदादा पवारची घोषणा. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ नक्की पुन्हा पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामध्ये काही महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांचे अर्ज तपासून त्यातील निकषाबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. सर्व महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी करण्यास महिला व बाल विकास विभागाने सांगितले आहे. दरम्यान यातील काही महिलांचे अर्ज हे तपासले जाणार नाहीत. त्यामुळे या महिलांना दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत गेल्या वर्षी 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यातील अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी करून ते अर्ज बाद करण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. दरम्यान यातील काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत. पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक असलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी होणार नाही. केशरी व पिवळे रेशन कार्ड म्हणजे त्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे. या महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याची गरज नाही. अन्न धान्य पुरवठा विभागाने हे रेशन कार्ड दिलेले आहेत. त्यामुळे या महिलांच्या अर्जाची तपासणी करण्याची गरज नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता या महिलांचे पैसे मिळणार आहेत. मित्रांनो, लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. एप्रिलचा हप्ता देण्यात आला, त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याचा आज 18 तारीख आहे. अद्याप लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आले नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. मित्रांनो, लाडक्या बहिणींना आता 40,000 पर्यंत कर्ज मिळणार. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे. आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपये कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. ज्या बहिणीवर उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. या योजनेत 45,000 कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात, पण बहिणी विरोधकाच्या या अफवावर विश्वास ठेवू नये. ही योजना बंद होणार नाही असे पवार म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या आहेत. दरमहा 1,500 रुपये भगिनींना जातात. त्याऐवजी 40,000 रुपयापर्यंत उद्योग व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून घ्यायचे व कर्जाचा हप्ता योजनेतून वरते केले जातील असं अजित पवार म्हणाले आहेत. 50,000 रुपयाचे भांडवल मिळाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, स्वतःचा व्यवसाय करू शकतील. त्यामुळे कुटुंब उभं करू शकतात असे अजित पवार म्हणाले आहेत. तसंच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जे वीज बिल येते ते शासनाच्या वतीने महावितरणाकडे भरले जाते. त्यासाठी महिना 20,000 कोटी रुपयांचा खर्च आहे. तो आटोक्यात आणायचा आहे. परंतु शेतकऱ्यांना दिवसात सुद्धा वीज उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी सोलर पॅनल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे असे त्यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणींना 15 दिवसात खुशखबर मिळणार. खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होणार. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांना महायुती सरकारवर आरोप केले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता 15 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आज मे महिन्याची 20 तारीख आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे मे महिना संपवण्यासाठी 10-12 दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये दिला जातो. त्यामुळे या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. लवकरच महिला व बाल विकास मंत्री तत्काळ याबाबत माहिती देण्याची शक्यता
आहे. या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना गेल्या अनेक महिन्यापासून पैसे मिळाले नाही. यामध्ये काही महिलांना पैसे न मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे या महिला अपात्र आहे. या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसत नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे झाले नाही. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना महाराष्ट्र रहिवासी असावी. महिलाच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. महिला सरकारी नोकरी करत नसावी. या सोबत महिलाकडे 4 चाकी वाहन नसावे, तर महिलांना या योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असते तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि मित्रांनो, चॅनल नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.